राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वाटपाला आता सुरुवात झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। अखेर सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। तुम्हाला माहीत आहे, आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यामध्ये शिक्कामोर्तब झाला आहे। बघा, आता सह्यासुद्धा झाल्या आहे आणि सरकारच्या माध्यमातून तारीखसुद्धा जाहीर करण्यामध्ये आली। तर मग शेतकरी बांधवांनो, आता नमोचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल। स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निर्णयानुसार आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार नाही। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2 टप्प्यामध्ये वाटप केला जाणार आहे आणि आज सरकारच्या माध्यमातून पहिली यादी जाहीर करण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये मिळणार आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। 3000 रुपयांचा हप्ता नाही तर फक्त 2000 रुपयांचा हप्ता आहे। गेल्या काही दिवसापासून अफवा सुद्धा सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली, तर नाही शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे आतापर्यंत वाढ केलेली नाही, परंतु भविष्यामध्ये वाढ होऊ शकते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते आहेत ते 18 जिल्हे, ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ता खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आला का? जर मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने तारीख आता जाहीर केली आणि शेतकरी बांधवांसाठी आता खुशखबर आली आहे। तर आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया। या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। राज्य सरकारच्या माध्यमातून या हप्त्यासाठी 7400 कोटी रुपयांचा विशेष निधी आता मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासामध्ये आता या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। मग आता नेमकं पात्र शेतकरी बांधव कोण आहे? तर शेतकरी बांधवांनो, येथून मागे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला होता का? जर 8वा हप्ता तुम्हाला जर भेटला असेल तर मग तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात आणि 9वा हप्ता सुद्धा आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी संपूर्ण बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर मग तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे 2000 रुपये थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यामध्ये आले असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर जास्त ताण न येता आता कामामध्ये गती मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता
जमा होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काही कामे तुम्हाला सरकारने पूर्ण करायची सांगितली होती. ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर मग अडचण येणार. तर कोणती आहेत ती कामं ते लक्षामध्ये घ्या. 2 कामे तुम्हाला सरकारने पूर्ण करायची सांगितली होती. आता सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्याकडे फार्मर आय डी क्रमांक आहे का? नाहीतर तुम्ही स्वतः फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं आहे का? फार्मर आय डी कार्ड म्हणजेच की शेतकऱ्यांचं ओळखपत्र होय. हो, हे कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी क्रमांक किंवा फार्मर आय डी कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण जिल्ह्यांच्या यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना या रखडलेल्या हप्त्याचा फायदा आता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याच्या आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर मग मात्र अडचणच येणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो काय हप्ता जमा होणार आहे तो हप्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण येणार आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण येणार आहे आणि पोस्ट पेमेंट बँकेमध्ये सुद्धा आता लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ सोडून देतात. यामुळे होतं असं की तुमचं भलं मोठं नुकसान होतं. तुम्हाला समजत नाही की हप्ता जर नाही आला तर मग नेमकं काय करायचं. जर हप्ता जमा जर नाही झाला तर मग आपण तुम्हाला एक क्रमांक देणार आहोत. बघा, तुम्हाला जर हप्ता आला नाही तर तुम्ही त्या क्रमांकावर मोबाईलवर कॉल करून सुद्धा विचारू शकता की आम्हाला नमूचा हप्ता का जमा झाला नाही. तो क्रमांक आता आपण पुढं सांगणारच आहोत. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये आहे, बघा शेतकरी बांधवांनो, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या. हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना आता यामधून लाभ मिळणे शक्य होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता केवळ त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे वितरण आता केलं जाणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आता स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आज तुमची लॉटरी लागली आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे. तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन आणले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर लक्षामध्ये घ्या त्यांच्या बँक खात्याशी अचूकपणे लिंक करून ठेवला आहे त्यांना जास्त काही अडचण येणार नाही. आणि त्यांना मॅसेजसुद्धा येणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये क्रेडिट झाले. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून आता बघा, बीड आणि नांदेड या भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे पात्र शेतकरी बांधवांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणात गती मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. आता बघा, जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांना आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही अशा शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार आहे. ही योजना फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केली होती. हे सर्वांना माहीत आहे आणि आता देखील ती योजना सुरू आहे.
कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. गेल्या काही दिवसांपूर्वी अशा अफवा देखील सुटल्या होत्या की नमो शेतकरी योजना बंद झाली. आज स्वतः राज्य सरकारने सांगितलं आहे ही योजना कधीही बंद होणार नाही जोपर्यंत भाजप सरकार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली. मग आता बघा, यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि नंतर नांदेड. बघा, या भागामधील शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार. पोस्ट ऑफिस बँक असो किंवा बँक ऑफ इंडिया असो, बघा या खातेधारकांना याचा लाभ आता मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण विना अडथळा वेगाने सुरू असल्याचं आता पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही. तर मग आता लक्षामध्ये घ्या, आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यावर निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर बघा यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. जर तुमचं खातं कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल किंवा HDFC बँकेमध्ये असेल, यांसारख्या खाजगी बँका किंवा सरकारी बँका दोन्ही बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आता निधी शेतकरी बांधवांना मिळत आहे. तुम्हाला माहीत आहे शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, परंतु त्याबद्दल देखील साहेबांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड झालेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, अमरावती जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल किंवा अकोला जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल, यासारख्या गरजू जिल्ह्याला पहिल्या टप्प्यामध्ये आता सामावून घेण्यामध्ये आले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा समोर आली आहे. बँकामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील अचूक आहे त्यांच्या खात्यावर बघा आता सरकारने सांगितल्यानुसार निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार लिंक बरोबर असायला पाहिजे म्हणजे की कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आता बघा, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडासा उशीर जरी झाला तरी शेतकरी बांधवांनी घाबरून न जाण्याचं काही या ठिकाणी कारण नाही. कारण की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही. कारण की सरकारने सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका शेतकरी बांधवांनो. कारण की सरकारने सांगितलं 2 टप्प्यांमध्ये वितरण होणार. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा दुसरी यादी जाहीर होणार आणि जेव्हा कधी दुसरी यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कसल्याही प्रकारे तुम्हाला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा. तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.